अतुलनीय, अद्वितीय, अलौकिक राजा मिळणं मुश्किलच. बोनापार्ट, जुलियस, सिकंदर या योद्ध्यांपेक्षा महाराजांची कसरत होती. कारण या राजांकडे तयार सैन्य, भूभाग होता, तर महाराजांना सर्व शून्यातून उभे करायचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हारले. तसेच त्यांचा त्याच पराजित अवस्थेत अंत झाला. त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले व वाढलेही. तर अशा या माझ्या राजांची स्तुती करताना कवी भूषण यांनी म्हटले आहे, इंद्रजिमी जंबपर मानवस अंबपर रावणस दंबपर रघुकुल राज पवन बारी महापर संपुरती नहापर जो बहस महापर राम जुजराज है द्रावा दंडपर चीताम्रग झुंडपर भूषण वीतुंडपर जे सम्रग राज है तेज तम अंसपर कानजिमी कंसपर त्यो म्लेच्छ कंसपर शेर शिवराज है, शेर शिवराज है. स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज एक सर्वसमावेशक व सहिष्णू राजा म्हणून सर्वत्र वंदिले जातात. छत्रपतींच्या कारकिर्दीचा व व्यक्तिमत्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, त्रस्तेपणा असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्वात एकवटलेले दिसतात. शिवाजी महाराजांवर अनेक संकटे आली. ती संकटे त्यांनी लीलया पार केली. त्यांच्यावर सर्वात मोठे आलेले संकट म्हणजे अफजलखान भेट होते. तर अफजलखान भेटीवर त्यांनी कशी मात केली या पोवाड्यातून आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची रजी जी जी करील काय कल्पना युक्तीची रजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी सुंदर शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. जीवा महाला नावाचा एक डोंबारी होता. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी हमारे गले लग जाओ आओ हा 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 हा. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रघुन नजारा गॅरी जिरहा जिरारजी जी जी जिरहा जिरारजी जी जी जिरहा जिरारजी जी 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 जी. पण आपला राजा काय कच्च्या गुरूचा चेला नव्हता ना. राजा थोर बात न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी. चालची त्याची सावध वारी जिरहा जिरारजी जी जी जिरहा जिरारजी जी जी जिरहा जिरारजी जी 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 जी. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला. कटारीचा वार त्याने केला, खरखर आवाज झाला. शिलखत होतो अंगाला, खानाचा वार फुगा गेला. इतक्यात महाराजाने पोटामध्ये विष अडकलेला अग्नगांचा मारा केला. टरटर फाटले पोटाला. गेला खानाचा पुत्र बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध जाहले, प्रतापगडचे युद्ध जाहले, प्रतापगडचे युद्ध जाहले. पाप
विष्णूचा गड, पावन केला कृष्णचा गड, लाविली गुलामीची ही वाट, लाविली गुलामीची ही वाट, मराठेशाहीचा मांडला थाट जी, जी जी मराठेशाहीचा मांडला थाट जी, जी जी मराठेशाहीचा मांडला थाट जी, जी 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 जी. तर अशा या अक्राळ विक्राळ भल्या मोठ्या अफजल खानाचा वध झाला. उत्कृष्ट नियोजन कसे करावे हे या प्रसंगातून आपणास दिसते. हे सगळं कधी घडलं आहे? 10 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता. 11 नोव्हेंबरला महाराज कोठे असतील? मोठी मोहीम फत्ते केली, चला काही दिवस फिरायला जाऊ असे म्हणले असतील का? नाही, नक्कीच नाही. महाराज परत पुढच्या मोहिमेला दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत अफजल खानाच्या सर्व सैन्याचा पराभव करून सर्व जेवायला गेले आणि 10 वाजता सर्व परत. 11 वाजता हर हर महादेवचा गजर झाला. महाराजांनी घोड्याला टाच मारली. बघता बघता महाराजांचे सैन्य निघाले. बघता बघता महाराजांनी वाईपर्यंत काबीज केला. सातारा प्रांतात शिरले. सातारा प्रांत काबीज केला. वारणा नदीच्या खोऱ्यात गेले. वारणा नदीचा खोरा जिंकला. कोल्हापूर प्रांतात शिरले. कोल्हापूर प्रांत काबीज केला. 1 डिसेंबर 1659 ला पन्हाळ्यावर भगवा फडकवला. म्हणजे पुण्या 20 दिवसात 200 किलोमीटर व 18 किल्ले महाराजांनी काबीज केले. या राजाला विश्रांती माहितीये का? विजयाची एक प्रेरणा पुढच्या कैक लढ्यासाठी प्रेरित करते. अफजल खानावरील विजय महाराजांनी प्रेरणा म्हणून वापरला व एवढा प्रांत काबीज केला. यश का मिळतं? जी माणसं सातत्याने नियोजन करून काम करतात त्यांना यश मिळतं. महाराजांच्या जीवनाच्या सर्वात मोठं रहस्य हेच होतं. तर अशा या माझ्या राजाने अनेक पावलांच्या रथात स्वराज्याचे प्रेम निर्माण केले. एका भाषणात IPS विश्वास नागरे पाटील यांनी म्हटले आहे, 65 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव येसाजी, 2000 शत्रूशी एकटाच लढतो त्याचे नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी, शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस तोडून आणतो त्याचे नाव शिवाजी. झालं सर, एक मिनिट.